कैलासवासी कैलासवासी जयप्रकाश जाधव आणि कैलासवासी दीपक पवार या क्रीडा नगरीमध्ये सर्व प्रेक्षकांनी उपस्थित आमच्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आमच्या मुख्य प्रमुख पाहुणे विजय जवळकर राष्ट्रीय लोकांचे सन्मान केला जातो। जयभर क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू रमेशजी गोविंदकर आपल्याला विनंती करतो त्यांच्या मुख्य व्यासपीठावरचे सन्माननीय प्रमुख पाहुणे विजयजी जवळकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्थानिक संघ गोलफर संघाचे व्यावसायिक संघ या संघाचे 2025 या स्पर्धेच्या जयभर क्रीडा मंडळ त्यांच्या माध्यमातून ही भव्य कबड्डी स्पर्धा आपण सलग 3 दिवस अनुभवते। उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल, अंतिम दिवस असेल। आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 सामने आपण आपल्या क्रीडा नगरीमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच कैलासवासी जयप्रकाश जाधव आणि कैलासवासी दीपक पवार उर्फ पिकू या क्रीडा नगरीमध्ये आपण हे सर्व सामने सलग 4 दिवस आपण अनुभवणार आहोत। आजच्या या पहिल्या सत्रातील 6 सामने सुरू आहेत आणि या स्पर्धेच्या जयभर क्रीडा मंडळ यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो सर। त्याचबरोबर मी विनंती करतोय त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातो। मी जयभर क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू चंद्रजी कदम यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भगवानजी पवार जयभर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर आपल्या मंडळाच्या माध्यमातून दाखवली त्यांचा यथोचित सन्मान केला जातो। आमच्या मंडळाचे माजी खेळाडू चंद्रजी कदम यांच्या माध्यमातून सर भगवानजी पवार यांचा यथोचित सन्मान केला जातो। पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा सातारा राज्यचषक 2025 ओम कल्याण व्हिडिओ आपला कॅमेरा 4K कर 4K वरती वर आहे मध्ये पहिल्या ग्राउंडची मधली काढलीच तरी झालेली हाफ टाइम झाले वाटतं। 1 साइड मॅच आहे नंतर तो मॅचला काढूया फुल मॅच त्यांची 22 वाजे धाटला आहे। प्रणवला बोलवू का एक निघेल ना का नाही कोणाच्या प्रणवच्या धन्यवाद। जयभर क्रीडा मंडळाने या उपस्थित केलेल्या भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिनांक 19 जून 2025 रोजी या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली। म्हणजेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक मैदानामध्येच म्हणजेच कबड्डीच्या पंढरीमध्ये या श्रमिक जिमखान्यामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली। आज दिनांक आमच्या या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री तुकारामजी पाटील जयभर क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि हिंदुस्थानाचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं। त्याचबरोबर त्यांना मी विनंती करतो की सन्माननीय श्री तुकारामजी पाटील जयभर क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर हिंदुस्थानाचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं।
सन्माननीय श्री तुकारामजी पाटील जय भारत क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार 2020 साली त्यांना सन्मान केला जातो. विनंती असेल की आमच्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, कारण की हिंदुस्थानाचा महत्त्वाकांक्षी पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष माध्यमातून सांगता राज्याचे 2025 आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर. सन्माननीय श्री तुकारामजी पाटील माजी अध्यक्ष जय भारत क्रीडा मंडळ. माजी खेळाडू गिरीजी पाटील यांनी आपली उपस्थिती या संघाचे खेळाडू नीरज रोकडे यांनी देखील इथं आपली उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल आम्ही जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा सातारा राज्याच्या 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय श्री नीरज रोकडे नवोदयची मॅच चालू आहे. आपलीच टीम आहे. दर्शवली या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणता राजा चषक 2025 त्याबद्दल आम्ही ॲडव्होकेट आम्ही हार्दिक स्वागत करतो. या श्रमिक जिमखान्यामध्ये ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये मैदानामध्ये वेणूची माले गेली कुठं माले उभी होती का मॅच बघायला चांगला वेळ नाही केला तुम्ही. त्याचबरोबर आमच्या या क्रीडांगणामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे अभिजितजी कदम यांचे इथं आगमन जाऊन गेले 7 वाजता सोमवारी गेले कधी मंगळ नाही काय एवढा आधी झाले करत तुम्ही कधी येणार उद्या फायनलला काय आता निघालाय झाला हो सत्य हा देतो गाडी त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळ यांनी पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी पुरुष विजय क्लब सुनील स्पोर्ट क्लब सगळ्या अर्धीने बैठक आहे काय गोविंद करता काय सांगा बे सन्माननीय श्री निवृत्ती जी आजगेकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू माजी खेळाडू जय भारत क्रीडा मंडळ आणि राष्ट्रीय कबड्डी पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने त्यांना गेल्या वर्षी सन्मानित केलं. या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे आम्ही माजी अध्यक्ष सन्माननीय श्री तुकाराम पाटील राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित अग्निशमन दल कार्यसेवेत ते सेवेत होते. त्यांना विनंती करतो मी सन्माननीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू निवृत्तीजी आजगेकर राष्ट्रीय कबड्डी पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने त्यांना कबड्डी या खेळामध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यांचा एक आपण यथोचित सन्मान करतोय. धन्यवाद सर. माध्यमातून आम्हाला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही जय भारत क्रीडा मंडळ जाणता राज्य चषक 2025 या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपला आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस मुंबई उपनगर त्यांच्यामध्ये सामना झाला त्यामध्ये स्वस्तिक संघ हा विजयी ठरला.
दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करतो आणि अंबिका क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या जयभारत क्रीडा मंडळ धन्यवाद. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं स्पर्धा भरपूर झाल्या आपल्या या शहरी जिंकण्यामध्ये, परंतु चालू वर्षातील सगळ्यात मोठी स्पर्धा ज्या मंडळाने आपल्या नाव कमावलं ते म्हणजे जयभारत क्रीडा मंडळ, ज्यांनी स्पर्धा भरवली 19 ते 22 2025 या सगळ्या 4 दिवस. आणि या स्पर्धेचा प्रमुख आकर्षक जर आपण पाहिलं, आकर्षक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भरपूर गर्दी केली आहे. त्याबद्दल प्रमुख आकर्षण हे आमच्या जयभारत क्रीडा मंडळाचं आपल्याला पाहायला भेटतंय. प्रथमच एलईडी स्क्रीन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे आमच्या नामोघोषित शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमच्या नाक्यावरती. धन्यवाद. तिसरा आहे अंतिम पुकार विजय क्लब विरुद्ध सुनील स्पोर्ट क्लब. क्रीडांगण क्रमांक 1 त्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 खाली आहे, याची आपण नोंद घ्या. तसेच गोलफादेवी सेवा मंडळ मुंबई शहर, अंकुश स्पोर्ट क्लब मुंबई शहर आपणासही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर होणार आहे, याची आपण नोंद घ्या. तसेच छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ क्रमांक 3 वर होईल. संबंधित साई संघाला विनंती आहे पुढील 5 मिनिटाच्या अवधीत आपण आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करावे. ज्या सामनाधिकाऱ्यांची भारती सर स्पर्धेत जर आपण पाहिलं या जयभारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या जाणकार राज्य चषक 2025 अंतिम विजेत्या संघासमोर रुपये 51,000 आकर्षक जाणकार राज्य चषक आणि चषक पुरस्कृत केले आमचे मराठी उद्योजक जश्न इव्हेंटचे सर्व आयोजित द्वितीय पारितोषिक अंतिम उपविजेत्या संघासमोर रुपये 31,000 आणि आकर्षक जाणकार उद्योजक सन्माननीय श्री दिनेश गाडीगावकर काका. आपलं देखील आम्ही या जयभारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण टीमचं या ऐतिहासिक मैदानात श्रमिक जिंकण्यामध्ये संपूर्ण टेक्निकल टीम्स या सर्वांचा आम्ही जयभारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून झाडता राज्य चषक 2025 या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून टीम फोकस युट्यूब लाईव्ह याचा आम्ही खूप खूप आभार मानतो. आपण महत्त्वाची भूमिका बजावताय, कारण की स्पर्धा जर सर्वांना शक्य नाहीये, परंतु आपल्या माध्यमातून ही स्पर्धा मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थानावर प्रसार केली जाते आणि भारताच्या बाहेर 132 देशांमध्ये प्रसार केली जाते. त्या आमच्या युट्यूब लाईव्हला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही जयभारत क्रीडा मंडळ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणकार राज्य चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा जाहीर आभार देखील मानतोय. कारण की प्रेक्षक जर जोडले जातील या कबड्डी खेळासाठी त्या खेळाला आपण पाहतो की मजा येत असते, परंतु आता क्रीडांगण क्रमांक 1 वरती कर्तव्यगड या क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुनील स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध विजय स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या दोन्ही विजय क्लब विजय क्लब या दोन्ही संघांना अंतिम पुकार देऊन बराच कालावधी झालाय. क्रीडांगण क्रमांक 1 प्रतापगड आपण लगेचच या क्रीडांगणावर आणि अंतिम पुकार गोलफादेवी सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध अंकुश स्पोर्ट क्लब मुंबई शहर. त्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक उपस्थित करायचे आहे. गोलफादेवी सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध अंकुश स्पोर्ट क्लब मुंबई शहर. तिसरा